फेकीचा कोल जिंकलाय टीम ठोंबरवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी मात्र आमंत्रित केलाय टीम गेटाचीवाडी संघाला 4 षटकाचा सामना आणि ज्या वेळेस मात्र आपण पाहू शकाल पहिले षटक मात्र पाहू शकाल 3 चेंडूचा असेल पंच लक्ष असू द्या पिवनचं हे चालू षटक 3 चेंडूचा असेल पहिला चेंडू यावेळेस शॉर्टब्लेडचा चेंडू त्याला हुक केला आणि यावेळेस क्षेत्ररक्षक यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय स्ट्राइक एंडला आपण पाहू शकाल एक हार्ड हिटर फलंदाज वैभव आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहू शकाल दिनेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर रामदास यावेळेस काय चेंडू फेकलाय जबरदस्त चेंडू अक्षरशः कसोटी क्रिकेट सारखा चेंडू हाताळलाय गोलंदाज रामदासनं यावेळेस फेकलाय मात्र निर्धाव चेंडू एक घातक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर आणि तितक्याच ताकदीचा फलंदाज यावेळेस पाहू शकाल फलंदाज यावेळेस होतोय बाद नाही सॉरी 3 चेंडू झालेत म्हणजे षटक संपलंय तीन चेंडूचं मात्र षटक होतंय क्षमा असावी आणि यावेळेस षटक संपलंय पॅनलाइज होती गेटाचीवाडी संघाला आणि यावेळेस एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहू शकाल फक्त 2 धावा यावेळेस एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पाहायला मिळते 2 धावांनी आता मात्र स्ट्राइक एंडला एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल दिनेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर मात्र एक भेदक गोलंदाज आपण पाहू शकाल टीम ठोंबरवाडी संघाचा अविनाश एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल प्रेक्षकांना दोन्ही संघ मात्र त्याच ताकदीचे पाहायला मिळतील अविनाशचा पुढील चेंडू यावेळेस शॉर्टब्लेडचा चेंडू आणि यावेळेस फटका बसलाय मोठा हादरा दिनेश बॅक टू डग आउट
हादरा पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज इंटर होतोय चौथ्या क्रमांकावरती गुरुनाथ. हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहू शकाल. नक्कीच कमबॅक केलंय पूर्णपणे मात्र ठोंबरवाडी संघाने. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज अविनाशच्या माध्यमातून. न्यू बॅटर स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल गुरुनाथला. हा फलंदाज सुद्धा मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातोय गुरुनाथ. एलबी आउट नाही कंपल्सरी चेसिंग आणि जो स्ट्राईक एंडला फलंदाज असेल त्यांनी मात्र दुसरा धाव घेताना मात्र पिचचा वापर करायचा नाही, बाहेरून धावायचा अन्यथा पॅनलाइज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओर द विकेटनं अविनाश आणि स्ट्राईक एंडला मात्र चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल गुरुनाथ. यावेळी चांगला फटका गली पॉइंट मधून मात्र चांगला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव आणि सिंगल न गेटावाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 2 गडी बाद 3 धावा. यावेळी चांगला फटका पॉइंटच्या गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या चेंडूवर मात्र 3 धावा आपण पाहू शकाल. यावेळेस आता मात्र कमबॅक करतोय अविनाश. फेकलाय मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहू शकाल 6 धावा. कमबॅक करावं लागेल गेटाचीवाडी संघाला. यावेळेस फटका फसला होता परंतु यावेळेस फर्स्ट स्लिप मध्ये मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. नक्कीच नशिबाची साथ मात्र मिळते फलंदाजाला. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावर फक्त 6 धावा. यानंतर होणारा सामना चांगवाडी बनाम कोतलवाडी. जर कोतलवाडी संघ उपस्थित असेल तर ज्या वेळेस पहिली इनिंग संपेल त्यावेळेस आपण कर्णधार पाठवायचा आहे टॉस बॉक्स कक्षामध्ये. यावेळेस स्विच इट मॅक्सवेल स्टाईल मध्ये मात्र चेंडू फरार 4 धावा. षटकार गुरुनाथ. यावेळेस पॉवरफुल फटका फाईन लेगच्या डोक्यावरून फिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषा पार 4 धावा.
धावपलकावरती जाऊन पोहोचले 21 धावा. यावेळेस आता मात्र कॉपी बुक विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडू फरार 4 धावा. गुरुनाथच्या माध्यमातून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. जबरदस्त फलंदाजी आणि धावफलक जाऊन पोहोचले 25 धावा. यावेळेस टायमिंग झालं नाही परंतु कनेक्शन चांगलं आहे. चेंडू फाईन लेगच्या दिशेने यावेळेस क्षेत्ररक्षक जरूर होता आणि यावेळेस चांगली कॉलिंग आणि या चेंडूवर मात्र 2 धावा. एक शॉट धाव म्हणजे एकच धाव. खूप चांगली पंचगिरी पाहायला मिळते समीर यांच्या माध्यमातून. तीन षटकाच्या समाप्तीनंतर गेटाचीवाडी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 26 धावा. चांगवाडी संघ आपण कर्णधार इथंच राहा कारण एक षटक संपल्यानंतर मात्र नाणेफेक केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल टीम ठोंबरवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू योगेश शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकेनला आपण पाहू शकाल एक हार्ड हिटर फलंदाज वैभव. त्या खेळाडूकडे मात्र मोठे फटके खेळण्याची क्षमता त्या खेळाडूच्या मनगटात मात्र आहे. ती ताकद मात्र दाखवून द्यावी लागेल या मैदानामध्ये. पहिला चेंडू वैभव साठी. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मात्र खुल्ला आहे परंतु यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलाय आणि एक सिंगल धाव आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद 27 धावा. पुन्हा एकदा योगेश स्ट्रायकेनला गुरुनाथ. यावेळेस प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतंय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषा पार 4 धावा. फलंदाजांनी जबरदस्त अफलातून फलंदाजी. यावेळेस आता मात्र स्लॉट मध्ये आणि यावेळेस त्याला पाठवून दिलंय काहू कॉर्नरच्या बाहेर 4 धावा. रक्षक येतोय
2 धावा मात्र सहजगत्या कंप्लीट आणि या 2 धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना 2 गडी बाद तब्बल 37 धावा. तीन बॉलची पॅनलाइज खाऊन सुद्धा चांगला स्कोअर पाहायला मिळतोय धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेस चेस करतोय आणि चेंडू फरार. 4 धावा. यावेळेस फक्त दिशा दाखवले डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचं कॉलिंग आणि यावेळेस डायरेक्ट थ्रो. चांगली रनिंग आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावेने मात्र 4 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकार धावा तब्बल 43. येणारे 24 चेंडू आणि टोंबरवाडी संघाला 44 धावांचं लक्ष्य. शेन्या मामा आपण या लाईट आलेले आहे. हॅलो. चला चांगवाडी संघाचा संघनायक आणि कोतवालवाडी संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये या नाणेफेकीसाठी. चला कॅमेरामॅनला विनंती असेल टॉस बॉक्स कव्हर करा. नाणेफेक केली जाते चांगवाडी बनाम कोतलवाडी एक चौक परिसरातील संघ तर याच परिसरातील एक कोतलवाडी हा संघ. नाणेफेक केली जाते. चांगवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि सामना 4 षटकाचा असेल.
स्ट्राईक एंडला रामदास, नॉन स्ट्राईकला अजित. पहिला चेंडू यावेळेस घुटना टेक आणि यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलंय. 4 धावा. चौवेचाळीस धावांचं लक्ष आणि यावेळेस धावफलकावरती फक्त 4 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला आणि 4 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुढील चेंडू रामदास साठी. यावेळेस काय वेग आहे, काय वेग आहे, परंतु पंच दर्शवतात हा ऑफ एसटीच्या खूपच बाहेर वाईड चेंडू. या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जात असताना 5 धावा जोडल्या गेल्यात. जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे ना तोपर्यंत मोठे फटके पाहायला मिळतील. यावेळेस सेवाग स्टाईल मध्ये गली आणि पॉइंट मध्ये चेंडू फरार. 4 धावा. वाडी संघाची धावसंख्या कुठेतरी पुढे जात असताना 9 धावा. एक घातक सलामीची जोडी मात्र पाहायला मिळते. रामदास आणि नॉन स्ट्राईकला असलेला अजित. आता मात्र रिव्हर्सचा फटका तितकंच चांगलं मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रामदास. एक धुवाधार फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती. आता मात्र फटका सजवलाय. पॉइंट मध्ये मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जखडून ठेवलं जातंय आता मात्र रामदास सारख्या हार्ड हिटर फलंदाजाला. यावेळेस शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक एंडला रामदास. आता मात्र चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं कॉलिंग, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र एका षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. नाबाद 11 धावा. येणारे 18 चेंडू आणि ठोंबरवाडी संघाला विजयासाठी 33 धावांचं लक्ष. प्रति ओव्हर मागे मात्र 11च्या सरासरीने या धावा कुठून काढाव्या लागतील. जर विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र टीम ठोंबरवाडी संघाला 11 चेंडू 33 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मात्र आता सर्वात घातक फलंदाज आपण पाहू शकाल अजित. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकाल सुधीर. एक भेदक गोलंदाज सुद्धा आहे तो. खूप स्पीडने मात्र हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अजित साठी. यावेळेस सुरेख गोलंदाजी आणि यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली कॉलिंग आणि यावेळेस या चेंडूवर घेतल्या जातात त्या 2 धावा.
यावेळेस बाईच्या स्वरूपात 2 धावा कंप्लीट करत असताना अजित आणि या 2 धाब्यांनी धावफलक पुढे जात असताना 13 धावा. यावेळेस फटका प्रॉपर नाहीये. फलंदाज अजित बॅक टू पवेलियन. यावेळेस पहिला हादरा बसतोय ठोंबरवाडी संघाला. अजित बॅक टू डगआउट मध्ये येताना पाहू शकाल. नवीन फलंदाज एंटर झालाय. आपण पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकावरती एक अष्टपैलू खेळाडू अविनाश. सुधीर याचा पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय सुधीर. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुधीरला पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती अविनाश. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय का? यावेळेस पोचलाय आणि यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण. अजून एक हादरा. अविनाश बॅक टू पवेलियन. दोन मोठे हादरे मात्र दिलेत सुधीर या गोलंदाजाने. एक छोटा पॅकेट आणि बडा धमाका मात्र पाहायला मिळतोय सुधीरच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते सुधीरच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि फक्त बायच्या स्वरूपात 2 धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी. स्ट्राईक एंडला नौका फलंदाज धनाजी. यावेळेस फटका फसलाय. पॉइंट मध्ये मात्र क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र जमिनीला दान. जीवदान मिळतंय मात्र धनाजी या फलंदाजाला. आणि या एका सिंगलने धावफलक पुढे जात असताना 14 धावा. क्रिकेटमध्ये म्हटलं जातंय पकडा कॅच आणि जिंका मॅच. आपण मात्र एक मोठा झेल सोडलाय धनाजी सारख्या फलंदाजाचा. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज रामदास. ती ताकद आहे या फलंदाजाकडे. मोठ्या फटक्यासाठी ओळखला जातोय. फक्त दिशा दाखवली जाते. एक्स्ट्रा कव्हरला स्वतः गोलंदाज आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवर मात्र एक चोरटी धाव. आणि या एका धावेने मात्र 2 षटकाचा खेळ संपलाय. आणि धावफलक आपण पाहू शकाल 2 गडी बाद 15 धावा.
विकेट 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल 17 धावा आता समीकरण असेल 11 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. यावेळेस आडव्या बॅटने खेळतोय फलंदाज स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल धाव घेतली जाते आणि या सिंगलने मात्र कुठेतरी धावफलक पुढे जात असताना 18 धावा आता समीकरण असेल येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. दहा चेंडू 26 धावा स्ट्राईक एंडला मात्र धनाजी हा फलंदाज. यावेळेस चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना यावेळेस काय क्षेत्ररक्षण पायाच्या साहाय्याने मात्र केलं जातंय आणि या चेंडूवर मात्र 3 धावा कंप्लीट चांगली रनिंग पाहायला मिळते आणि या 3 धावेने मात्र धावफलक पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद 21 धावा. येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मात्र रामदास एक सलामीचा फलंदाज 9 चेंडू आणि 23 धावा. काही घडू शकतंय जोपर्यंत शेवटचा चेंडू मात्र फेकला जात नाही तोपर्यंत मात्र या सामन्याचं चित्र कुठे जाईल मात्र आपण अंदाज देऊ शकत नाही. 9 चेंडू 23 धावा. स्ट्राईक एंडला मात्र हार्ड हिटर रामदास. यावेळेस टायमिंग जुळत नाही. चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन रिझनला. क्षेत्ररक्षक येतोय एक सिंगल धाव आणि सिंगलने ठोंबरवाडी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 22 धावा आता समीकरण असेल येणारे 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकाल लॉंग ऑन रिझनला. सिंगल डबलने मात्र काही होणार नाही. मोठ्या फटक्याची गरज आहे ठोंबरवाडी संघाला. या सिंगलने धावफलक पुढे जात असताना 23 धावा आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेस फ्री हिट आहे. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. यावेळेस स्टेप आउट होतोय. खूप सुंदर पंचगिरी पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. सात चेंडू आणि 19 धावांची गरज आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट. स्ट्राईक एंडला मात्र धनाजी 7 चेंडू 19 धावा. येणारा चेंडू फ्री हिट. यावेळेस इथे मात्र थांबून ठेवलंय. 3 षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 2 गडी बाद 25 धावा आता समीकरण असेल 6 चेंडू आणि 19 धावा. यानंतर होणारी एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल चांगवाडी बनाम कोतवालवाडी या 2 संघादरम्यान. चला स्पीडअप द्या. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आपण पाहू शकाल टीम ठोंबरवाडी संघाला.
6 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर संजय शेवटचं षटक हाताळण्यासाठी 19 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर वर द विकेटने संजय आणि स्ट्रायकेला मात्र सलामीचा फलंदाज रामदास ऑन द स्ट्राईक. यावेळेस फटका फसलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोचत नाहीये आणि 2 धाबा कंप्लीट. या 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना तब्बल 2 गडी बाद. 27 धाबा आता समीकरण असेल. 5 चेंडू आणि 17 धाबा. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला मात्र पाहायला मिळतो. एक हार्ड हिटर फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती रामदास. यावेळेस फटका फसलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक यावेळेस वॉट कॅच फलंदाज बाद. मास्टर शेन्या मामा खूप सुंदर ऑपरेटिंग पाहायला मिळते. आता समीकरण असेल येणारे 4 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र अवघड सामना टीम ठोंबरवाडी संघासाठी पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती प्रकाशला आपण पाहू शकाल. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 3 बॉलची पॅनलाइज खाऊन सुद्धा काय कमबॅक करतोय गेटाचीवाडी संघ. जबरदस्त कमबॅक. यावेळेस फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. वाट कॅच. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज प्रकाश बॅक टू डग आउट. आपल्या संघाने जिंकलाय. टीम गेटाचीवाडी संघाने यावेळेस जेल टिपला जातो आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद. आणि यावेळेस विजय संघ गेटाचीवाडी संघाचा हार्दिक अभिनंदन. संघाचे गोडसे कौतुक.